2 दशकांपासून सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकरांच्या खटल्याचा आज अंतिम निकाल जाहीर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून यात पद्मसिंह पाटलांना सुद्धा त्यांची सुटका करण्यात आली आहे। आणि या आता महत्त्वपूर्ण अशा घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ उडाला असून ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसलाय। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेल्या आणि 2 दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा आज अंतिम निकाल लागला आहे। ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का बसला। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या 2 दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज 20 जून रोजी अंतिम निकाल लागला। या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्तता केली आहे। हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबियांसाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे।